सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडचे पोलीस अधीक्षक बारगळ यांची नुकतीच बदली करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते आणि त्यानंतर मात्र बीड जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती। सध्या पदभार ज्यांच्याकडे आहे ते अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर सर आहेत, ज्यांच्याकडे सध्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार आहे। कुटुंबाने एक अल्टिमेटम दिलेला आहे, सायंकाळपर्यंत आरोपी पकडा अन्यथा आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू। आता पोलिसांचा तपास कशा पद्धतीने सुरू आहे? पोलिसांचे 4 पथकं वेगवेगळ्या दिशेने रवाना झालेले आहेत। ते परराज्यामध्ये त्यातील 2 पथकं आहेत आणि बाकीचे जे आहेत ते या राज्यामध्येच तपास चालू आहे त्यांचा आणि आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत। लवकरच ते आरोपी आम्हाला मिळतील असा आम्हाला विश्वास आहे। किती पथकं साधारणतः तैनात करण्यात आलेले आहेत? काही सुगावा वगैरे लागलाय का? 4 पथकं तैनात केलेली आहेत आणि आम्हाला काही क्लू मिळालेले आहेत, त्या दिशेने आमचं काम चालू आहे। सध्या हा जो परिसर आहे तो दहशतीत आहे। कुटुंबाचं म्हणणं आहे की आमची दहशत कमी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे। पोलिसांकडनं तसं काही पावलं वगैरे उचललीत का? काही कोमिंग ऑपरेशन किंवा एखादी रॅपिड ॲक्शन फोर्स इथं तैनात करण्यात आलं आहे? SRPFचे 2 प्लाटून या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे RCPचे देखील 2 प्लाटून इथे ठेवलेले आहेत। तसेच डिव्हिजनमधला केज डिव्हिजनमधला जो बंदोबस्त आहे तो देखील या परिसरामध्ये आहे। त्यामुळे असं काही भीतीचं वातावरण नाही आणि आमचं नागरिकांना आव्हान आहे की आपण सुरक्षित वातावरणामध्ये आहात, पोलिसांच्या सुरक्षिततेखाली आपण आहात, आपण काही एक घाबरण्याचं कारण नाही। मुख्यमंत्र्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे की पोलीस लवकरच कारवाई करतील। कुटुंब हतबल झालेलं आहे, कुटुंबाला कसा दिलासा द्याल? आमचं कुटुंबाला असं आश्वासन राहील की लवकरात लवकर आपण राहिलेले जे 3 आरोपी आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेऊ आणि या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू। नक्कीच हे होते अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, जे स्वतः आश्वासन देत आहेत की पीडित कुटुंबाने हातबल होऊ नये, लवकरात लवकर जे 3 उर्वरित आरोपी आहेत त्यांना अटक केलं जाईल, कुठलीही दहशत आम्ही खपवून घेणार नाही असंही ते स्पष्ट बोलताना आपल्याला सांगतात। कॅमेरा पर्सन विनोदसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।